नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे. 100 वर्षापूर्वीची कथा सांगणार आहे तुम्हाला मी. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील कबनूर या गावची कथा आहे. त्या गावाच्या भोवती झाडी होती, सुंदरसा नाला होता, गाव सुंदर होतं. त्याच गावात एक झोपडीचं घर होतं. त्या झोपडीच्या घरात माणसं चांगले राहत होते. सकाळी उठल्याबरोबर ती घराची मालकीनबाई जात्यावर दळत होती, कारण लाईटची सोय नव्हती. आणि जात्यावरचं दळण झाल्यानंतर शेणानं सारवीत होती. अंगणामध्ये सुंदर सडा टाकत होती, शेणाचा रांगोळी काढत होती आणि पाणी गरम करत होती. आणि गरम झालेलं पाणी पुरुष मंडळी आंघोळ करेपर्यंत ती स्वयंपाक करायची. सुंदर स्वयंपाक करायची आणि सगळी मंडळींनी स्वयंपाक, भात, भाजी आणि आमटी आणि दही असं होतं त्या जेवणामध्ये प्रकार. सकाळी कामाला जायचे आणि दिवसभर काम करून संध्याकाळी 6 वाजता यायचे आणि ती बाई जात्यावर दळण दळायची आणि भाकऱ्या करायची. तोपर्यंत पुरुष मंडळी कुण्यातरी वट्यावर बसून गप्पा गोष्टी करायचे. दिवसभर आज मी काम केलं, उद्या कोणतं काम करेन हे त्यांच्या डोक्यात विचार राहायचा. आणि संध्याकाळी जेवण झालं की दिवा बंद करून समाधान झोपायचे. त्या घरात कोणीही व्यसनी माणूस नव्हता. सगळे निर्व्यसनी माणसं होती, सुंदर माणसं होते. कधी कुरकुर, कधी काहीच भांडण नव्हतं. सुंदर माणसं होते. ते घर एक पवित्र होतं. हे घर असंच सुंदर आजही कुठं कुठं पाहायला मिळते. धन्यवाद.